थी 6 गेंदें। लगभग खुशियां तो दरवाजे पे दस्तक दे रही थी। बस 2 गेंदों में मैच फिनिश और बाकी का काम पूरा तय किया सन्नी गुलगुले ने। बेहतरीन शानदार अंदाज से अपने कर्म को अंदाज देते हुए सन्नी गुलगुले ने यह मैच अपने जेब में डाला है और क्वार्टर फाइनल के लिए एंट्री कर ली है। इस मंच के ऊपर श्यामराव खिड़वेलकर, इनको ये जर्सी जर्सी देके उनको नवाजा जाएगा। यूट्यूब के माध्यम से यहां पर सन्नी गुलगुले को ये मैन ऑफ द मैच का खिताब देके उनको नवाजा जाएगा। बेहतरीन अंदाज से लगभग सन्नी ने अपने छोटे से इनिंग में 5 चौके और 1 छक्का लगाया और बेहतरीन शानदार जीत को दर्ज किया। बेस्ट ऑफ लक आने वाले मैच के लिए। धन्यवाद शामराव एलकर, धन्यवाद। असेच आपले पायगुण आमच्या पाठीशी असावेत अशी विनंती करतोय आणि कंटिन्यू यासिन मर्चंट सर, धन्यवाद। हेलो, धन्यवाद। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे वड़ाचीवाड़ी बनाम बापूजी देव घोटवल, इन 2 टीमों के बीच कड़ा संघर्ष। बापूजी देव घोटवल टीम ने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का यहां पे फैसला किया। पहला ओवर लेके आए हैं रोहित पोटले। लगातार 3 गेंदे बिंदी करते हुए 30 गज के दायरे में। शानदार शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। 30 गज का दायरा हो और जी हाँ सर, तो एक ये वार्निंग तो जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी। शरीर का वेद लेती हुई ये गेंद, जैसे वैसे उस गेंद को खेल दिया था बैकवर्ड स्क्वायर की दिशा में। पंकज येलकर वहां पे मौजूद थे, मगर पंकज येलकर जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक पहला रन। आणि याच दरम्यान सन्माननीय बाळा महाबळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। सन्माननीय बाळा महाबळे, बहुत ही बढ़िया गेंद। फिर से एक बार रोहित ने काफी प्रभावित किया है इस ओवर में। लास्ट मैच की जो भी गलतियां हुई है उस गलतियों को दुरुस्त किया है, उस गलतियों के ऊपर काम किया है और उसे समझते हुए यहाँ पे गेंदबाजी करते हुए हमें नजर आ रहे हैं। 5 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है रोहित ने। 30 गज के दायरे में इस तरह की गेंदबाजी, आहा, तेज तर्रार गेंद। फिर से एक बार गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गोली की रफ्तार से निकल गई गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, कोई मुलाकात नहीं। हालांकि उस गेंद को कट करने की कोशिश की मगर कोशिश हर यहाँ पे नाकाम हुई। देखते देखते पहले ओवर की समाप्ति, एकमात्र रन स्कोरबोर्ड पर लगता हुआ पहले ओवर की समाप्ति के बाद। या स्पर्धेचे आपण पाहतो एक महत्वपूर्ण घटक किंबहुना या स्पर्धेचे जनक असं मी म्हणेन, सन्माननीय दीपक शेठ जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आपल्या गावातील खेळाडूंचा आणि त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या संघाचा इथे सामना पाहण्यासाठी ते जातीने हजर आहेत। मी सन्माननीय दीपक शेठ जाधव यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे तब्बल 1,01,111 रुपये हे सन्माननीय दीपक शेठ जाधव, एक दिलदार आणि दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे। हे पुरस्कर्ते कोणत्याही स्पर्धेसाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी फार महत्त्वाचे असतात, कारण त्यांच्याच
मदतीच्या जोरावरती आपण ओहो कॅच बगने का मौका था, मगर फिर से एक बार यहाँ पे मौके को गवाया है। हर एक मौके को यहाँ पे कैच करना होगा, हर एक कैच को तब्दील करना होगा। आपको 50% भी मौका मिले उसे 100% में तब्दील करना होगा। यही तो खासियत होती है फील्डिंग की। अगर फील्डिंग अच्छी करोगे तो गेंदबाजों की हौसले बढ़ेंगे और गेंदबाजों की धार और तेज होगी। जी हाँ, ओवर पिच गेंद, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया। विकेट टेकर गेंदबाज हरीश गजमल फिर से एक बार अपने नाम विकेट चटकाते हुए। आउट होने वाले बल्लेबाज मंदार, जिन्होंने 6 गेंदों का सामना किया और 3 रन अपने टीम के लिए जोड़े। और मंदार आउट होने के बाद शुभम का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज केदार। शुभम ने लास्ट मैच में आधा शतक बोर्ड पे लगाया था और हारती हुई बाजी को जीत में तब्दील किया था वही शुभम। जी हाँ, फिर से एक बार हवा में गेंद जरूर है, मगर बॉलर के सर के ऊपर से खेलने में कामयाब। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से निकाल दिया था, मगर लॉन्ग ऑफ के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे और बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन करते हुए दूसरे रन को यहाँ पे रोकने में कामयाब हुए। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 4 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर हरीश गजमल का। हरीश सफल गेंदबाज, फुल टॉस गेंद आगे आकर उसे फुल टॉस बनाकर बीचों बीच टकराने दिया और गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। आणि याच दरम्यान सन्माननीय बाळाशेठ महाबळे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी दीपक शेठ मित्र मंडळ आणि बापूजी देव घोटवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचे आभार व्यक्त करतोय। चलिए मैदान पे चलते हैं, जहां पे फिर से एक बार बहुत ही बड़ा मुकाबला, रोमांचकारी मैच, रोमहर्षक और उसी के साथ कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला होगा। एक गेंद इस ओवर की अभी भी आना बाकी है। जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटकते हुए अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन और उसी के साथ बाई के रूप में 1 रन। कुल मिला के 2 रन यहाँ पे मुफ्त के मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है 13 रन स्कोरबोर्ड पर। पहले ओवर में 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद रनों को सुखा दिया था रोहित पोटले ने। फिर से एक बार आगे आकर खेलने का प्रयास, मगर इस मरतबा बल्लेबाज को पढ़ लिया था, परख लिया था और अभ्यास पूर्ण यहाँ पे गेंदबाजी करते हुए हरीश ने बल्लेबाज को चकमा दिया। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद शॉर्ट स्क्वायर की दिशा में ट्रेवल कर रही थी। 1 रन वहां पे मिलता हुआ और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान पर। यासिन सर, अगर कहना चाहें तो इससे पहले हरीश गजमल ने जो एक ओवर डाला था इससे प्रीवियस गेम में 8 रन देकर 2 सफलता हासिल की थी, लेकिन एक छक्का खा गया था। इस ओवर में भी हरीश ने 13 रन दिए, 1 विकेट लिया और ये छक्का खा गया। तो क्या इनकी फितरत बनती है छक्का खाने की? आपकी राय क्या होगी? कंटिन्यू कंटिन्यू मात्रे सर, कंटिन्यू।
यकीनन ये किसी के एक कुंडली में लिखा जाता है, एक हाथ से लेना और दूसरे हाथ से देना। फिर से आग उगलने वाले गेंदे लेकर आए हैं साउथ एंड की छोर से रोहित। सीधी ब्लॉक हॉल में यहां पर बिल्कुल बैक ऑफ द लेंथ हल्का सा अपने एल्बो को बाहर खींचा था और सीधी गेंद को प्रोसीड किया था बैक ऑफ द लेंथ के लिए, वाइड यॉर्कर के लिए। यहां पर बल्लेबाज का सर बिल्कुल नीचे रहता है, जो बल्लेबाज के बाजुएं हैं वो कमजोर हो जाते हैं। एक बिंदी गेंद निकलती हुई और इसी अंदाज से यहां पर गेंद को मजा दिया है। बिल्कुल एक बोला जाता है कि उसको इसी चौके के सहायता से स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 18। एक विकेटों के खातिर वाला चिवाड़ी आउट होने वाले बल्लेबाज है मंदाल, जो कि 3 रन बनाकर कैच के रूप में आउट हुए। काफी शॉर्ट ऑफ द लेंथ, हल्का सा ब्लेड ओपन किया था पॉइंट और बैकवर्ड पॉइंट की तरफ से, लेकिन पश्चिम की ओर से बहती हुई ये तेज हवा की लहरें ये गेंद को चीर के सीमा रेखाओं के बाहर नहीं ले जा सकती थी। दोबारा इसके ओर से देखने को मिला कि बिंदी गेंद निकलती हुई रोहित पोटले की इस ओर से। लगभग 3 गेंदों में निकले हैं 4 अंक। पूरी तरह अपने फॉर्म से जूझ रहे हैं केदार। देखिए मात्रे सर, रोहित पोटले की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। ये लीजिए और एक सफलता अपने टीम को देते हुए, वाह बहुत ही बढ़िया गेंदबाजी रोहित पोटले। तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पर। रोहित ने लास्ट मैच में पहले ओवर में ही 16 रन खर्च किए थे, मगर देखिए क्या कमबैक किया है, इसे कहते हैं वापसी। पहले ओवर में मात्र 1 रन और इस ओवर में भी बहुत ही शानदार शातिराना अंदाज के साथ गेंदबाजी। जी हाँ, इस मरतबा फुल टॉस गेंद थी, मगर उसके लिए तैयार बिल्कुल नहीं थे, अपेक्षा नहीं की थी और एक सर्रार गेंद को सही अंदाज में पिक नहीं कर पाए और इसी वजह से गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद थर्डमैन की दिशा में जब तक फील होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदलकर 1 रन मुकम्मल कर लिया और रनों की संख्या को पहुंचा दिया है 19 रन। 19 for loss of 2 wickets, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। जी हाँ, इसमें दबा बहुत ही बढ़िया गेंद और खराब फील्डिंग मैं कहूंगा। गेंद लॉन्ग लेग और फाइन लेग के बीच में से निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 रन। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मास्टर डीजे मास्टर ने भी यहाँ पे क्या खूबसूरत गाना सुनाया, राष्ट्रवादी।
कई मायनों में राष्ट्रवादी के अध्यक्ष और सर्वेसर्वा शरद चंद्र जी पवार एक बहुत ही होनहार, बहुत ही होशियार, बहुत ही चाणक्य और बहुत ही बुद्धिमान, बुद्धिमानी के अर्थात राजनीति तज्ञ, और उसी के साथ क्रिकेट में भी बहुत ही बड़ी महारत उन्होंने हासिल की है। हालांकि ये मैदान कि वो खेले नहीं क्रिकेट में, क्रिकेट के प्रति ऊपर से फिर से एक बार खेलने में कामयाब रहे। गेंद हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। शुभम, शुभम के बल्ले से पहला छक्का। इसी शुभम ने लास्ट मैच में आधा शतक बोर्ड पे लगाया था और अपने टीम को जब जरूरत थी तब क्या बरसे थे शुभम। जिस तरीके से बारिश छमाछम बरसती है जुलाई महीने में, उस तरह से इस मैच के पहले शुभम ने चौके और छक्कों की बारिश की थी। बहुत ही जबरदस्त बरसे थे और उस मैच को खींच कर लेके आए थे अपने टीम के लिए। हारती हुई बाजी को जीत में तब्दील किया था शुभम ने। वही शुभम के बल्ले से एक छक्का तो हमें देखने को मिला। शुभम खेल रहे हैं 8 रन बनाकर, जबकि उनका साथ देते हुए अमित, जिनके बल्ले से एक चौका हमें देखने को मिला। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 30 रन। चौथा ओवर प्रगति पर। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए। उस गेंद को मात्र ढीले हाथों से ढकेल दिया। तैयार नहीं थे, शायद प्री प्लान ये शॉट था। पहले ही मन बना लिया था उन्होंने दिल में कि यहाँ पे 1 रन बनाकर अपने साथी बल्लेबाज शुभम को खेलने का मौका देना है, और इसी वजह से 1 ही रन मिलता हुआ। ये लीजिए, शुभम ने आओ देखा ना था, हाफ ट्रैकर गेंद को छक्के में तब्दील कर दिया। डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर फिर से एक बार 6 रन। रन ऑन स्कोर बोर्ड। 37 का आंकड़ा फिर से एक बार हम सबके सामने आता हुआ। 37 गेंदों में ही शाहिद अफरीदी ने अंतरराष्ट्रीय स्तर पर ओडीआई में शतक लगाया था और 18 साल तक वो रिकॉर्ड ब्रेक होने में वक्त लगा। इस मर्तबा फिर से एक बार बैक टू बैक शुभम आज छमाछम बरसते हुए। वाह, आणि याच दरम्यान इथे एक सन्माननीय व्यक्तीचं आगमन झालेलं आहे। आताच रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित ज्यांना करण्यात आलं ते सन्माननीय गोविंद केशव शिंदे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय सन्माननीय गोविंद केशव शिंदे यांना की आपण व्यासपीठावर येऊन आसन ठेवावं। धन्यवाद सर, आमच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। और ये क्या हो रहा है, शुभम फिर से एक बार स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक लेने की कोशिश में थोड़ा सा यहाँ पे बल्लेबाज, दोनों भी बल्लेबाज देखिए ओवर की समाप्ति इस बीच 45 रन ऑन स्कोर बोर्ड। 4 ओवर की समाप्ति के बाद 45 रन यानी तकरीबन 11.25 की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो जरूर 57 रन स्कोरबोर्ड पर हमें देखने को मिलेंगे और एक सम्मान पूर्वक स्कोर कहा जाएगा। अब यहाँ पे शाम ढल रही है, सूरज ग्रुप होता हुआ दिखाई दे रहा है और
सूरज की तपिश और थोड़ा सा जो गर्माहट भरा वातावरण था वो अब यहाँ पे धीरे धीरे ठंडा होगा और फिर यहाँ पे बड़े स्ट्रोक लगाना इतना आसान नहीं हो सकता। इसीलिए अब यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम बापूजी देव भोटवल को ये चाहिए कि अंतिम ओवर में विकेट चटकाए और सीमित रनों के ऊपर बल्लेबाजी करने वाली टीम को यहाँ पे रोका जाए और यही कारनामा अंजाम देने के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है सूरज। अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं। सामने है बल्लेबाज अमित जो कि एक चौके की सहायता से 5 रन बनाकर खेल रहे हैं, मगर शुभम ने फिर से एक बार क्या बल्लेबाजी का प्रदर्शन किया है। 22 रन बनाकर 9 स्ट्राइक के गेंद पर जिसमें 3 छक्के शामिल है। मात्र 6 गेंदों का सामना किया है शुभम ने। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी मगर उसे कट कर दिया, दिशा दी और कैप्टन मयूर उस गेंद तक जब तक पहुंचेंगे तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए। तीसरे रन के लिए भी दौड़ पड़े मगर ये नाकाम कोशिश और इसी के साथ यहाँ पे 2 रन मुकम्मल जरूर मगर अपना कीमती विकेट यहाँ पे खोना पड़ा अमित को। देख सकते हैं नए बल्लेबाज नौस्ट्राइक गेंद पर अभिजीत, हाफ ट्रैकर गेंद सेट बल्लेबाज के सामने। आज सही मायनों में शुभम का टीम है और शुभम ने फिर से एक बार गेंद को खेल दिया स्क्वायर लेग के सर के ऊपर से सीधा हाईवे पर 6 रनों के लिए। शुभम को आज रोकना बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन के करीब नजर आता हुआ। शुभम आज बरसते हुए, शुभम आज चमकते हुए, आज गेंदबाजों की पिटाई करते हुए, हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक, हर गेंद के ऊपर कुछ न कुछ यहाँ पे घटता हुआ, गेंदबाजों के हौसले यहाँ पे तोड़ते हुए दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और यहाँ भी ये क्या हुआ है। शुभम यहाँ पे मेरे ख्याल से शुभम को वापस लौटना पड़ेगा। बहुत बड़ी गलती की है उनके साथी बल्लेबाज अभिजीत ने। क्रीज पर डटे रहे, क्रीज अगर छोड़ते तो शायद यहाँ पे शुभम का विकेट बच जाता, मगर अब यहाँ पे एक अच्छी पारी समाप्त हो चुकी है। शुभम मैदान से बाहर आते हुए अपने आप से नाराज जरूर, मगर शुभम ने अपना काम तमाम किया है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है उन्होंने, अच्छी स्थिति में लाकर खड़ा किया है अपने टीम को और शुभम के लिए जी हाँ डीजे मास्टर। शुभम आउट होने के बाद नए बल्लेबाज सुचन कदम अभिजीत का साथ निभाने के लिए अंतिम 3 गेंदें 5वें ओवर की रनों की संख्या में याद दिलाना चाहूंगा 54 रन स्कोरबोर्ड पर और अभी जो आउट हुए बल्लेबाज शुभम जिन्होंने अपने टीम के लिए 4 छक्कों की सहायता से जी हाँ हाफ ट्रैकर गेंद थी मगर कट होती हुई गेंद, बल्लेबाज परख नहीं पाए थे, अक्रॉस द लाइन खेलने के प्रयास में चूक गए। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद बिहाइंड द विकेट शॉट थर्ड मैन की दिशा में मयूर के जरिए से जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार अपने छोर बदले, 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया 55 रन। अब यहाँ पे 2 गेंदें अंतिम शेष बची हुई, इन 2 गेंदों में कितने रन बनेंगे। इन 2 गेंदों में अगर गेंदबाज यहाँ पे तो एक सीमित रनों की संख्या नजर आएंगी। सुचन ने उस गेंद को खेल दिया था बैकवर्ड पॉइंट की दिशा में, मगर खराब फील्डिंग के जरिए से जहां पे 1 रन मिलने की संभावना थी
वहां पे दूसरा रन सुचन ने तब्दील किया है। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट सुचन द्वारा। अब एकमात्र गेंद, और जैसे मैंने कहा था, मैंने पहले ही बताया था कि यहाँ पे 57 रन स्कोरबोर्ड पर लग सकते हैं और 57 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब एक गेंद अभी भी आना बाकी है। इस एक गेंद में कितने रन बनेंगे? 1 रन, 2 रन, 3 रन, 4 रन या 6 रन? सुचन कदम स्ट्राइक एंड पर, गेंदबाजी की जिम्मेदारी सूरज के ऊपर। सूरज ने इस ओवर में जरूर थोड़ा सा प्रभावित किया है। जी हाँ, फिर से एक बार हवा में गेंद को खेला शॉर्ट पॉइंट के ऊपर से, और यहाँ पे अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर तब तक तेजी के साथ रफ्तार यहाँ पे नजर आई सुचन कदम की, और 2 रन मुकम्मल कर लिए और रनों की संख्या को पहुंचा दिया है 59 रन। जीतने के लिए 60 रनों की जरूरत। 12 रन की औसत से यहाँ पे रन बनाने होंगे बाबूजी देव भोटवल को इस मैच को जीतने के लिए। इस मैच में अगर अपना सपना पूरा करना चाहते हैं, इस मैच को अगर या इस प्रतियोगिता में जीवित रहना चाहते हैं, तो यहाँ पे 60 रन बनाने होंगे। तो ये 60 रन किस तरह से बनते हैं या नहीं बनते हैं, ये देखने के लिए और इस बारे में सुनाने के लिए मैं आप सभी को फिर से एक बार माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूंगा प्रीतेश पाटिल को। धन्यवाद। आपण पाहतोय विमानचे मालक श्री भगवत चाटे यांचे इथे आगमन झालेलं आहे। त्यांचा आम्ही बापूजी घोटवळ तर्फे पालकमंत्री चषक 2022 मध्ये स्वागत करतोय। मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय सायकल आहे आणि ही सायकल विमानचे मालक भगवत चाटे यांच्याकडून आलेली आहे। त्यांचे इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत आपण पाहतोय दीपक शेठ जाधव, बाळाशेठ महाबले असे सर्व मान्यवर पाहायला मिळतात। मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय लक्ष आहे 60 धावांचं आणि पाहूया 60 धावसंख्येचं लक्ष समोर असताना आता खेळ कशा पद्धतीने करणार। ही मॅच दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मॅच असणार आहे। स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय त्याने मागील मॅच मध्ये अगदी अफलातून बॅटिंग केली होती तो सूरज पाहायला मिळतोय। आपल्या कलात्मक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सूरज पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल, केदारला कसा सामोरा जाईल। पहिला चेंडूवरती आपण पाहतोय फटका अगदी दमदार पाहायला मिळतोय, अप ड्राइव्ह पाहायला मिळाला।
व्ही शेप मध्ये खेळलेला आहे की शानदार चौकार आणि वेल बिगिनिंग टीम कोटवाल साडी. सूरज मात्र आपण पाहतो अगदी चुक्या सुरुवातीला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी त्याच्या पुढ्यात होता आणि त्या चेंडूला शानदारपणे आपण पाहिलं अलॉंग द कार्पेट खेळलं होतं आणि पहिला चेंडू वरती चौकार खेळलाय. अगदी अफलातून सुरुवात. इथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. एजंट टेकन. बिग ब्लो फॉर टीम कोटवाल. सूरज बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाउन. इथे मात्र आपण पाहतोय अगदी मोठी विकेट पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला होता सूरज याने, परंतु दुसऱ्या चेंडूवरती सूरजला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. अगदी अफलातून दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. केतन पाहायला मिळते नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी. आता पाहूया केतन कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कारण विजयासाठी अगदी 60 धावसंख्येचे एक मोठं लक्ष उभारले आणि या 60 धावा कंप्लीट करायच्या असतील ना तर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचवेळी विकेट सुद्धा तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. गोलंदाज केदार याने मात्र आपण तर अत्यंत चांगली सुरुवात केली असं म्हणायला पाहिजे, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकल्यानंतर अगदी योग्य टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केलेली पाहायला मिळते आणि आता 4 धावा धावफलक पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी स्लोवर वन स्वरूपाचा होता. चेंडूचा पेस मात्र पूर्णतः काढून घेतला होता, परंतु त्यानंतर आपण पाहतो अगदी बघून खेळलेला हा चेंडू केतन याने. चांगल्या पद्धतीचा फ्लिक शॉट पाहायला मिळाला केतनच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 5 धावांचा धावफलकावरती पाहायला मिळते. जिथे षटक क्रमांक पहिला चालू असलेला पाहायला मिळते. ट्रॅक अगेनला आता मात्र रोहित पोटले पाहायला मिळतोय. एक आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज रोहित पोटले. पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करणार. नेहमीच आपल्या घणाघाती बॅटिंगसाठी रोहित ओळखला जातो. इथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय आणि रोहित अगदी थोडक्यात वाचलाय. कॅच उडाला होता आणि त्यानंतर विकेट किपरने खूप मोठी चुकी केली असं म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही विकेट मिळवणं गरजेचं होतं टीम वडाचीवाडी संघासाठी, परंतु इथे कॅच ड्रॉप केलंय. अगदी सहज साधा सोपा झेल इथे मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षकाने सोडलेला पाहायला मिळते. फलकावरती 5 धावा पाहायला मिळतात. फुटबॉल संघ सुद्धा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला चालू असताना राईट अबोव्ह द विकेट. नेक्स्ट बॉल. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. पंच गणेश साळवी यांचा इशारा आला की हा चेंडू आहे वाईड. हा चेंडू आहे अवांतर आणि धावफलकावरती एका धावेची भर होत असताना धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा पाहायला मिळतात. तिथे षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला चालू आहे. 60 या मोठ्या धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 1-6 अशी सुरुवात पाहायला मिळते ती घोटवळ संघाची. येथे रोहितच्या बॅट मधनं अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. केवळ दिशा त्याला दिली होती आणि चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषेच्या पलीकडे. एक शानदार चौकार. पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूचा खेळ ना आहे शिल्लक आणि पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करणार. सन्माननीय श्री राकेशजी वाडवळ यांना विनंती असणार आहे आपण स्टेज वरती येऊन आसन नसतावायचं आहे. सन्मान्य श्री राकेशजी वाडवळ. हा चेंडू स्लोवर वन स्वरूपाचा फटका अगदी बेमिसाल आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय इथे टार्गेट केलं जातंय. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांचा आणि चौकार.
9 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आले आणि 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला षटकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळाली. वाल्मिकांचा हात असं म्हटलं जातं आणि तीच वाल्मिकांना आपण पाहतोय टीम फुटबॉलसाठी पाहायला मिळते. सूरज मात्र आपण पाहतोय लवकर बाद झाला, परंतु यावेळी रोहितने जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्या अनुषंगाने तो बॅटिंग करताना सुद्धा पाहायला मिळाला. केदारने मात्र आपण पाहतो या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. प्रत्येक षटकामध्ये विजयासाठी 12 या धावसंख्येची आवश्यकता होती आणि आता मात्र आपण पाहतोय 4 षटकांमध्ये विजयासाठी 46 धावा करायच्या आहेत टीम फुटबॉल या संघाला. देखील पाहायला मिळतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक दुसरा पाहायला मिळते. त्याला मॅच लवकरात लवकर घ्यायची कारण आता 2 मॅचेस होणं शिल्लक आहे. वडाचीवाडी संघाला विनंती असणार आहे आजच आपल्याला सेमीफायनल खेळवायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. काल आपण पाहिलं या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी श्रेया 11 हशिवरे या संघाने पहिल्याच दिवशी सेमीमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. निखिल पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. त्याच्यासमोर केतन पाहायला मिळतोय. पाहूया आता केतन कशी बॅटिंग करेल. पहिला चेंडू केतनने ठोकलाय. चेंडूला सरळ क्षेत्ररक्षक सुचन भाई यांच्या हातामध्ये. मिडॉनला अगदी चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले सुचन भाईंकडनं. एकच धाव मिळणार या चेंडूवर. संघाची धावसंख्या 1 ने उंचवत असताना 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे. 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळाली. जर आपण रोहित पोटल्याचा विचार केला तर आक्रमक, एक्सप्लोसिव्ह आणि ताबडतोब बॅटिंगसाठी तो ओळखला जातो. मैदानाच्या कोणत्याही दिशेला मोठा स्ट्रोक मारण्याची कॅपॅसिटी आणि कॅलिबर असेल हा खेळाडू. टॅलेंटने अतिशय परिपूर्ण आणि परिपक्व असा हा खेळाडू आहे. त्यामुळे या फलंदाजासमोर गोलंदाजी करणं नेहमीच एक दिव्य असं आव्हान असतं. पाहूया आता निखिल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. बॉल निखिल याचा. त्याला मॅच फाल घ्यायची आहे. वडचेवाडी संघाला विनंती असणार आहे. अजून 2 मॅचेस होणं शिल्लक आहे यानंतर. इथे मात्र आपण पाहतोय फटका अगदी चांगला आलाय. गॅप मध्ये टाकलाय. रोहितने आधीच बघितलं होतं की कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि अगदी समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळते. अगदी चेंडू ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने तो बॅटिंग करताना पाहायला मिळते. अकॉर्डिंग टू द बॉल चेंडूच्या गुणवत्तेनुसार चेंडूच्या मेरिटनुसार होणारी फलंदाजी आणि त्याचमुळे आपण पाहतोय धाव फलकावरती आता धावा पाहायला मिळाल्या 17. 17 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं चालू असताना चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग पाहायला मिळतोय. आता मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या उंचावताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा रोहित पोटलेवरती आहेत. हा चेंडू रोहित याला बीट करणारा, रोहितला खऱ्या अर्थानं चकवणारा चेंडू पाहायला मिळाला. अफलातून स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं रोहित या चेंडूवरती पूर्णपणे भुचकाळात पडलेला पाहायला मिळाला. संभ्रमात टाकलं होतं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळी पाहायला मिळाली गोलंदाज निखिल कडनं. मॅच अगदी महत्वपूर्ण आहे. निखिलने मागील मॅच मध्ये खूप मार खाल्ला होता. अगदी सपाटून मार खाल्ला होता. पण यावेळी मात्र तो आपण पाहतोय अगदी टिचून मारा करतोय. भेदक मारा करतोय. तिखट मारा करतोय. हा चेंडूवरती रोहित पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी आरामात चेंडूला खेळलेला आहे त्याने. सिंगल कंप्लीट केले. फक्त सिंगलच मिळणार या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते. 18 धावा धावफलकावरती लागलेला पाहायला मिळतात. 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून खूप मोठी मजल मारायची आहे टीम बापूजी घोटवळ संघाला. कारण घोटवळ संघाला आता मात्र फटक्यांची अतिशबाजी करावी लागेल. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. केतन काप पाहायला मिळतो आता स्ट्रायकिंग एंड वरती. पाहूया आता केतन काप कशा पद्धतीने बॅटिंग करेल. हा चेंडू वरती आपण पाहतो अलॉंग द कार्पेट अगदी चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय. पाहायला मिळतोय वाईडेस्ट लॉग ऑन परिसरामध्ये आणि त्यामुळे फक्त एकच धाव पाहायला मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या 1 ने उंचवत असताना धावफलकावरती केवळ 19 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक अगदी चांगलं पाहायला मिळते. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये केवळ डेलिंग 1 आणि 2 या धावसंख्येमध्ये पाहायला मिळाले. अगदी दमदार गोलंदाजी पाहायला मिळाले. चांगला कमबॅक पाहायला मिळते. असं म्हणतात जातं की कमबॅक इज अ पार्ट ऑफ अ गेम आणि ते चांगलं कमबॅक झालेलं पाहायला मिळालं गोलंदाज निखिल द्वारे.
येथे मात्र रोहितच्या बॅट मधना गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी असा षटकार थेट डीप मिड विकेट वरना एक लांब पल्ल्याचा पल्लेदार षटकार. ऑन दी बुट. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसऱ्या संपुष्टात आले आणि अगदीच चांगली बॅटिंग पाहायला मिळते. रोहित मात्र आपण पाहतोय कोणत्याही पद्धतीचा प्रेशर घेत नाहीये, कोणतंही टेन्शन किंवा दडपण न घेता अगदी दडपण झुकारून बॅटिंग करताना पाहायला मिळते. चला मॅच फाल घ्यायची आहे. चला क्षेत्रक्षण लावून घ्या वडाची वाडी संघ, कारण ऑलरेडी 5:15 झालेत आणि अजून 2 मॅचेस होणे शिल्लक आहेत. मॅच 2 मॅच शिल्लक आहेत. त्यानंतर ऑलरेडी 5:15 झालेत आणि समोरचा संघ अगदी अलिबाग वरून आलाय, त्यामुळे कृपया लवकर घ्यायचं आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय, 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले आणि आता लक्ष 18 चेंडू आणि 35 धावा असं पाहायला मिळते. आता मात्र रंगात वाढलेले पाहायला मिळते, रोमांचकता वाढलेली पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय, चेंडू खूप वेळ हवेमध्ये झळ टिपला जातोय आणि फलंदाज मात्र आपण पाहतोय बाद होत असताना पाहायला मिळतोय. कीर्तन काप जातोय मैदानातून बॅक टू द पवेलियन. बिग विकेट. पंचवीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 चालू असलेला पाहायला मिळते. कौतुकने मात्र आपण पाहतो की शानदार मारा केलाय. इव्हन मागील मॅचमध्ये ज्या टीमने 87 धावा दिल्या होत्या आणि त्यावेळी सुद्धा त्याने केवळ 7 धावांची ओढ टाकली होती, तो कौतुक पाहायला मिळतोय. परंतु रोहित पोटलेचा हा फटका जाऊन पोहोचलाय. ओके, फटका चांगला होता, परंतु समोरच्या विद्युत वाहक तारेला लागलाय आणि त्या कारणास्तव पंचांकडून इशारा आलाय की चेंडू डेड आहे. षटक क्रमांक 3 कौतुक पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू वरती रोहितच्या बॅट मधना मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपला एक कॅच आणि बिग विकेट. टीम घोटवळ साडी. गोलंदाज कौस्तुभ याची अगदी बहरदार गोलंदाजी आपण पाहतोय.
कौतुक मात्र गोलंदाजी मध्ये आपला करिश्मा आणि जलवा दाखवताना पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूवरती त्याने 2 मोठ्या विकेट मिळवल्यात आणि त्यामुळे टेन्शन, दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आता घोटवळ संघावरती पाहायला मिळते. आता रोहित आणि बंटी या दोन्हीही बॅट्समनला चांगली बॅटिंग करून दाखवायला लागेल. सॉरी, वैभव आणि बंटी या दोन्हीही बॅट्समनला अगदी चांगली बॅटिंग करून दाखवायला लागेल. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला होता. खुलातला हा चेंडू त्याला डायरेक्ट केला, व्यवस्थितरित्या डायरेक्शन दिले आणि इथे आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा सहजगत्या कंप्लीट केले. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय धावा पाहायला मिळतात 27 धावा. अजूनही विजयापासून 33 धावाने दूर आहे बॅटिंग करणारा संघ, अर्थात बापूजी देव फुटबॉल संघ. इथे मात्र आपण पाहतोय लाऊड अपील, परंतु पंचांकडून कोणताच इशारा मात्र आलेला नाहीये. त्यामुळे निश्चितपणे हा चेंडू चांगला आहे, परंतु पंचांकडून कोणताही इशारा येत नाहीये. तिसरं षटक मात्र आपण पाहतोय ते संपुष्टात आलेलं पाहायला मिळते. सॉरी, तिसरं षटक चालू असलेलं पाहायला मिळते. इथे मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅट जमिनीवर घासली होती आणि त्याचा तो साऊंड आला होता आणि त्यामुळे पंचांकडून असा इशारा आलाय की बॅट्समन सुरक्षित आहे. अगदी खूप वेळ तपासणी केली पंचांनी आणि जमिनीला बॅट घासली असल्या कारण आपण पाहतोय पंचांकडून नॉट आउट हा इशारा आलेला आहे. वीस धावा झाल्यात आणि विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 33 धावांची. 12 चेंडू, सॉरी 2 चेंडू शिल्लक आहे, बाय मिस्टेक, थोडासा वेळ आहे. तिसरं षटक चालू आहे आणि 27 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. समीर भाई मेहता यांना विनंती असणार आहे, आपण स्टेजवर येऊन असतानाच व्हायचं आहे, परंतु यावेळी हा फटका अगदी हातात होता क्षेत्ररक्षकाच्या. अशा पद्धतीने तुम्ही जर कॅचेस ड्रॉप केल्या
तर निश्चितपणे तुम्हाला शेवटच्या क्षणी हे महागात पडू शकतं. समीर भाई मेहता यांना विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. शेवटचा चेंडू ना शिल्लक आणि धाव फलकावरती 28 धावा लागल्यात. तेरा चेंडू आणि 32 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते आता. मॅच अगदी रंगात आले, त्याला मॅच फाल घ्यायची आहे वडाची वाडी संघ. राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू अगदी चांगला पाहायला मिळतोय आणि धाव संख्या तिसऱ्या षटका अखेर 28 धावा पाहायला मिळाल्यात. तो आता इक्वेशन 12 चेंडू आणि 32 धावा असं पाहायला मिळते. 12 चेंडू 32 धावा असं इक्वेशन. आता इक्वेशन खडतर झाले बापूजी देव घोटवळ संघासाठी. आता मात्र चांगल्या दर्जाची बॅटिंग करणं गरजेचं असणार आहे. चला वडाची वाडी संघ 2 मॅच होणं शिल्लक आहे मित्रांनो. चला सुजन भाई आपण त्यांना ऑर्डर द्या आणि चला वडाची वाडी संघाला आपण चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या वडाची वाडी संघ. वडाची वाडी संघाला विनंती असणार आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। यकीनन यहाँ पर 12 गेंदे और 32 रन की भी जरूरत होगी, लेकिन मात्रे सर का कहना सिर्फ इतना ही है, अजी भले जुबा पे हो, भले चाहे दुख की भावना, मुस्कुराते रहना, आने वाले गेंद को ठोक ठोकते रहना। पहिला चेंडू आणि या चेंडूवरती धाव फक्त एक. आता केवळ आणि केवळ आक्रमकता दाखवावी लागेल. आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव असं म्हटलं जातं आणि त्याच वेळी फलंदाजांना त्यांच्याकडे असलेला पोटेन्शियल, त्यांच्याकडे असलेला कॅलिबर आता खऱ्या अर्थानं दाखवण्याची गरज निर्माण झाली. घोटवळ संघ आपल्या अगदी घरच्या मैदानावर ही मॅच खेळत आहे, तो त्यांना या मैदानातला परिपूर्ण असा अनुभव आहे आणि त्यामुळे निश्चितपणे जरी 11 चेंडू 31 धावा पाहिजे असल्या तरी ती बनवण्याची क्षमता, ती बनवण्याची कॅपॅसिटी घोटवळ या संघाकडे आहे. क्रिकेटला म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टेनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ, कधी काय या खेळात होईल सांगू शकत नाही. नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं जातं आणि घोटवळ संघाला पद्धतीने बॅटिंग करून दाखवायला लागेल. घोटवळ संघाला आता मात्र खऱ्या अर्थानं मोठे फटकेबाजी करून आपल्या संघाला जिंकून द्यावं लागेल, कारण वडाची वाडी संघ आपण पाहतो या मॅच वरती आपला कब्जा करत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव पाहायला मिळते आणि आता विजयासाठी 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. म्हणजे 10 चेंडूवरती पाहिजे 5 षटकार. आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर 10 चेंडू आणि 5 षटकारांची आवश्यकता टीम घोटवळ संघाला. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही निम्मं टार्गेट पूर्ण करायचं आहे घोटवळ संघाला. 10 चेंडू आणि 30 धावा असं इक्वेशन आता पाहायला मिळते. राईट मोर द विकेट. हा चेंडू मात्र आपण पाहतो अत्यंत खराब दर्जाचा पाहायला मिळतोय आणि हा चेंडू ऑप्समच्या बाहेर असल्या कारणानं पंचाने सांगितले की चेंडू मात्र वाईड असल्याचा इशारा आलेला आहे पंचांकडून. या चेंडूवरती मोठा प्रहार जरूर आलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि त्याच्याकडनं अगदी चांगला अटेम्प्ट पाहायला मिळाला. अगदी 100 कॅच टिपण्याचा प्रयत्न त्याने केला आणि सीमारेषे नजीक आपण पाहतोय अगदी चांगला प्रेरणेचा पॉइंट पाहायला मिळालं. स्वप्नील कदम यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे. वैभव वाघ याने जर 3 षटकार मारले आता तर 1000 रुपयांचा पारितोषिक.
इथे 30 धावा आपण धावफलकावर पाहतोय. विजयासाठी लक्ष आहे 60 धावांचं. विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता. मॅच अगदी रंगात आले. 9 चेंडू 27 धावा. वैभवला आता जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. इथे आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला आणि फक्त 2 धावा मिळतील. इथे डबल सिंगलने काही चालणार नाहीये घोटवळ संघाला. आवश्यकता आहे केवळ आणि केवळ फटक्यांची. फटक्यांची आतिषबाजी होणार, त्याचवेळी चौफेर फटकेबाजी होणार घोटवळ संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण 8 चेंडू आणि 25 धावा असं लक्ष्य इथं निर्माण झाले. रोहित पाहायला मिळतोय बॅटिंग मार्गवरती, त्याच्याकडे क्षमता जरूर आहे. वैभव पाहायला मिळतोय, वैभवकडे ही कपॅसिटी आहे, क्षमता आहे, कॅलिबर आहे. पाहूया वैभव इथे चांगले इनिंग खेळणार का, कारण 8 चेंडू आणि 25 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. मॅच अगदी रंगतदार होताना पाहायला मिळाले. इथे मात्र चेंडू अगदी खोलात टाकलाय, फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण, आणि या क्षेत्ररक्षणामुळे आणखीन 2 धावा मिळाल्यात घोटवळ संघासाठी. इथे धावा कशा येतात त्या महत्वाचा नसणार आहेत, परंतु प्रत्येक येणारी धाव ही घोटवळ संघासाठी अगदी महत्वपूर्ण असणार आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, म्हणजे विजयासाठी 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आलेली आहे. जर का घोटवळ संघाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल, आणि या चेंडूवर मोठा फटका आला तर घोटवळ संघाला सुद्धा कमीत कमी धावसंख्या शेवटच्या षटकामध्ये राहू शकेल. पण त्याचवेळी अगदी चांगल्या दर्जाची गोलंदाजी वडाची वाडी संघ करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सिंगलच मिळते या चेंडूवर, आणि आता मात्र लक्ष खूप अवजड झाले, कारण 38 धावा झाल्यात आणि विजयासाठी आता 6 चेंडूंमध्ये आवश्यकता असणार आहे 22 धावांची. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. आता मात्र 3 षटकार मारायचे आहेत शेवटच्या षटकामध्ये. सिंगल मध्ये डील करताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असणार आहे. पेट संघाचा कॅप्टन सनी आपण टॉस करण्यासाठी यायचा आहे. पेट संघाचा कॅप्टनला विनंती असणार आहे त्याला टॉस करण्यासाठी या मित्रांनो. आणि मॅच 3 ओव्हरची असणार आहे. या पुढील 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ ओळखला जातो अनिश्चिततेसाठी. अनेक मॅचेस अनेक वेळा आपण पाहिल्या, ते 6 चेंडू मध्ये 36 धावा सुद्धा झालेल्या आपण पाहिल्या. आणि क्रिकेटचा हा खेळ, त्या खेळाला म्हटलं जातं अनिश्चिततेचा गेम. क्रिकेट राजकारण करणं कधी रंग बदलण्याचा नेम नसतो. शेवटचा षटक आहे, संधी दोन्ही संघांकडे आहे, आणि जो संघ अंतिम षटकामध्ये चांगली कामगिरी करेल तो होणार या मॅचचा विजय संघ. पहिला चेंडू लाट करण्याचा प्रयत्न, पंचांकडून इशारा, चेंडू आहे अवांतर. या चेंडूवरती आपण पाहतो एक्स्ट्रा धाव मिळते, आणि आता लक्ष 6 चेंडू आणि 20 धावा असं पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 21 धावा तसं पाहायला गेलं तर आजच्या मॉडर्न क्रिकेट जगामध्ये सांगायचं झालं तर फक्त 3 षटकार मारायचे आहेत, परंतु हे 3 षटकार मागणार कोण हा सुद्धा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. वैभवकडे ती क्षमता आहे, परंतु आज वैभव मात्र केवळ डबल सिंगल मध्ये डील करायला पाहायला मिळतोय. येथे त्याच्या बॅटमॅनना एखाद दुसरा मोठा फटका येणं घोटवळ संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. वडाची वाडी संघाने मात्र या मॅच मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली असं म्हणायला पाहिजे. त्याने आतापर्यंत घोटवळ संघाला रोखून ठेवले, जखडून ठेवले, आणि हा चेंडू मात्र आपण पाहतोय वैभव याला बीट करणारा. डबल सिंगलने काही चालणार नाहीये, आणि घोटवळ संघाला आवश्यकता आहे फक्त आणि फक्त फटकेबाजीची. फक्त एक्सक्लुसिव्ह फटके जर घोटवळ संघाला वाचू शकतात, अन्यथा घोटवळ संघाचा वाण धोक्यात येऊ शकेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. आता मात्र आपण पाहतोय टार्गेट अगदी अशक्य म्हणता येणार नाही, परंतु अगदी कठीण झालेलं पाहायला मिळते. अगदी खडतर असं टार्गेट. आता मात्र प्रयत्नांची शर्थीचे प्रयत्न करणे गरजेचं असणार आहे. झोकून द्यावं लागेल बॅट्समन बंटी याला. बंटीच्या बॅट मधला एक मोठा फटका आपण जरूर पाहतोय, परंतु हा फटका अगदी मैदानात राहिलाय,
आणि घोटवळ संघाला लागलाय आणखीन एक मोठा हादरा. बंटी जाईल बॅक टू द पवेलियन. हा चेंडू मध्ये वैभवच्या बॅट मधनं एक चांगला फटका. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका खेळला. डिप स्क्वेअर लागला. शानदार चौकार. मॅच अजूनही ऑन आहे कारण 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. जर का 3 चेंडूवर 3 मोठे फटके आले तर घोटवळ संघ जिंकू शकेल. पण त्यासाठी हा चेंडू महत्वपूर्ण. या चेंडूवर काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागतायत. हा अत्यंत महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. 3 चेंडू 16 धावा. आणि इथे मात्र आपण पाहतोय फटका अगदी चांगला आलाय. क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतोय डीप मिड विकेट रिझनला. आता मात्र 2 चेंडू आणि 15 धावा असं लक्ष पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहतोय मॅच अगदी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कब्जामध्ये पाहायला मिळते. कारण 2 चेंडू मध्ये जरी 2 षटकार खेळले तरी सुद्धा 15 धावा पाहिजेत. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला. आणि आता 1 चेंडू 15 धावांची आवश्यकता वडाची वाडी संघाला. पेंट संघाचा कॅप्टन आपण त्वरित द्यायचा टॉस करण्यासाठी. मॅच मात्र आपण पाहतोय सुचन भाई कदम यांच्या वडाची वाडी संघ यांच्या पकडीमध्ये. आणि या चेंडूवरती मोठा फटका. सीमारेच्या पलीकडे षटकार. आणि अशा पद्धतीने मॅच जिंकल्या वडाची वाडी संघाने. टॉस होते पुढील मॅचचा आणि पुढील मॅचसाठी मी घेऊन जातो यासिन मर्चंट सर यांकडे.